लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सगळ्याच पक्षांच्या प्रचाराला वेग आलाय आणि या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं, तापलं। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला हा हल्लाबोल। बुलढाण्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनीही नरेंद्र मोदींविरोधात जोरदार हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करत असल्याचा घणाघात केला। औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। संजय राऊत आणि विरोधकांच्या या टीकेचा समाचार घेत नरेंद्र मोदींनी जोरदार प्रतिहल्ला केला। विरोधकांकडून आपल्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात असल्याचा पलटवार नरेंद्र मोदींनी केला। दूसरी तरफ हमारे जो विरोधी हैं वो भी नए कीर्तिमान बना रहे हैं। आज ही उन्होंने मोदी को 104वीं गाली दी है। औरंगजेब कहकर नवाजा गया है। मोदी की खोपड़ी उड़ाने का ऐलान किया गया है। इन सब पॉजिटिव नेगेटिव बातों के बीच दुनिया का सबसे बड़ा इलेक्शन जारी है। संजय राऊतांच्या या जहरी टीकेनं महाराष्ट्रातील सत्ताधारी आक्रमक झाल्याचं दिसलं। राऊतांची भाषा हिंदू विरोधी असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला। मोदीजीबद्दल ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जिभेचं जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत। कारण हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत। औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली, कारण आपल्याला माहित आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही, औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही, नातेवाईकांनाही सोडलं नाही। तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली, या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार। सत्ताधाऱ्यांच्या टीकेनंतर गुरुवारी राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला, ज्यावर नितेश राणेंनी पुन्हा पलटवार केला। बहुत ध्यान से सुनते हमारा भाषण प्रधानमंत्री जी महाराष्ट्र के कोने में एक भाषण हो रहा है, उसमें से कोई दो चार सेंटेंस पिकअप करते हैं और उसके ऊपर अपने आगे की रणनीति बनाते हैं। संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला 2 कबर खोदून घेण्यामध्ये जास्त घाई लागलेली आहे। जेवढा देशाच्या पंतप्रधानांचा अपमान हे करतील, तेवढं जास्त त्या खड्ड्यात स्वतःहून पडण्याचं काम हे दोघं तेवढंच करतील। संजय राऊतांनी औरंगजेबाचा उल्लेख करत केलेल्या टीकेमुळे राज्याचं राजकारण तापलंय। खरं तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता कुठे सुरुवात झाली आहे। हा प्रचार जसा आणखी शिगेला पोहोचेल तेव्हा आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना अधिक धार चढणार आहे। पण एकमेकांवर टीका करताना भाषेची पातळी खालावणार नाही याचीही सगळ्या नेत्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।